कारवाई केली ना यांच्या बाबतीत कुठली चौकशी केली। आणि आमचे सरकारी वकील साहेब मिस्टर शशांक गायकवाड यांनी सरकारी वकिली सोडून मंत्री भास्करराव दामले यांची वकिली करायला सुरुवात केली। ते दिसतं इथल्या नवीन वकिलांनी सुद्धा या केस मध्ये जास्त काही इंटरेस्ट दाखवला नाही आणि म्हणून मग मलाच वाटलं की आपणच ही केस सरकारतर्फे लढवावी। म्हणून मी सरकारला अर्ज सादर केला आणि परमिशन सुद्धा आणली की त्याचं परमिशन द्या। Yes, you proceed. Thank you, madam. Your Honor, माझा हा आरोप आहे की मंत्री भास्करराव दामले यांनी इन्स्पेक्टर दयाल वर्मा यांचा खून केला। Your Honor, माझ्या आशिलावरती खुनाचा आरोप केला आहे, परंतु अजूनपर्यंत ना कुठली साक्ष ना कुठला पुरावा कोर्टात सादर करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत त्या प्रेताचा शोध सुद्धा लागलेला नाही। आणि इन्स्पेक्टर दयाल वर्मा यांच्या घरच्यांनी ते बेपत्ता असल्याची रिपोर्ट पोलीस स्टेशन मध्ये केली। पोलीस शोध घेतले, परंतु त्या प्रेताचा अजूनही शोध लागलेला नाही। त्यामुळे नुसतं बेपत्ता असल्याच्या आधारावर गुन्ह्याचा खटला चालवले जाऊ शकत नाही। वकिली इतकी वाद छान नाटक बहुत चाललंय कोर्टात। हे नाटक आहे, हा कायद्याचा प्रश्न आहे। ज्यांचं म्हणणं आहे की खून झालाय, खून झाला आहे तर त्याची बॉडी मिळायला पाहिजे, त्या बॉडीचा पोस्टमॉर्टम व्हायला पाहिजे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट कोर्टामध्ये सादर व्हायला पाहिजे। हीच खुनाच्या खटल्याची पद्धत आहे। परंतु कुठल्याही पुराव्याचा आधार नसताना एका इज्जतदार प्रतिष्ठित व्यक्तीला न्यायालयात आणून आरोपीच्या खटल्यात उभं करणं हे कितपत योग्य आहे। आणि त्यामुळे माझी कोर्टाला अशी विनंती आहे की माझ्या आशिलावर चालवलेला खुनाचा खोटा खटला खारिज करण्यात यावा। मला वाटतं आमच्या वकील मित्रांना जिवंत माणसापेक्षा माणसाच्या प्रेताशी जास्त लगाव आहे, म्हणूनच हे प्रेतावर जास्त भर देत आहेत। आणि जर यांना मृत दयाल वर्मा यांच्या प्रेताबद्दल माहिती हवी असेल तर त्यांची ही इच्छा सुद्धा मी या कोर्टात पूर्ण करेन। युअर ऑनर, दिनांक 7 फेब्रुवारीला ताडोबा नॅशनल पार्क मध्ये जे प्रेत आढळून आलं त्या प्रेताच्या DNA टेस्ट वरून हे सिद्ध झालं की ते प्रेत इन्स्पेक्टर दयाल वर्मा यांचंच होतं आणि ही त्याची मेडिकल रिपोर्ट देता आपला काही जमते का नाही। या रिपोर्ट वरून हे खरं आहे की ते प्रेत इन्स्पेक्टर दयाल वर्मा यांचंच होतं, पण त्यावरून हे सिद्ध होत नाही की त्याचा खून मंत्री भास्करराव दामले यांनीच केला। मला माहिती होतं वकील साहेब तुम्ही हा प्रश्न इथे निर्माण करणार हे मला चांगलं माहिती आहे। ठीक आहे, तुम्हाला जर ठोस पुरावा हवा असेल तर युअर ऑनर ही पेनड्राइव्ह आहे, यात एक व्हिडिओ क्लिप आहे आणि ही व्हिडिओ क्लिप बघितल्यानंतर सगळ्यांना कळेल की खुनी कोण आहे आणि खून करण्यामागचा त्याचा उद्देश काय। कुठल्याही कोर्टामध्ये पेन ड्राईव्ह लावायला किंवा व्हिडिओ क्लिप दाखवायला परमिशन नाही आहे। मुंबई हायकोर्टामध्ये एका प्रॉपर्टीच्या केसमध्ये पेन ड्राईव्हला व्हिडिओ क्लिपला ठोस पुरावा मानण्यात आला होता आणि ही त्याची आणि म्हणूनच मी कोर्टाला विनंती करणार की ही व्हिडिओ क्लिप या कोर्टात दाखवण्याची परवानगी देण्यात यावी प्लीज। तो प्रॉपर्टीचा खटला होता आणि हा खुनाचा खटला आहे आणि त्यामुळे
परवानगी देण्यात येऊ नये अजिबात देण्यात येऊ नये. कोर्ट ही व्हिडिओ क्लिप कोर्टामध्ये दाखवण्यासाठी परवानगी देत आहे. शिपाई एलसीडी ऑन करा. साला माझ्या तुकड्यावर जगणारा तू, तुझी हिंमत कशी झाली रे? मंत्रीजी माझा ऐका. ए चुप साला. भास्करराव दामले, आता व्हिडिओ क्लिप मध्ये जो व्यक्ती खून करताना बघितला तो व्यक्ती आपण आहात. हो साहेब, हा तर मीच आहोत. पण हा कसा घडला काही समजून नाही राहिला साहेब. माझ्यासोबत काहीतरी धोका झालाय का? महाराणा, ही व्हिडिओ क्लिप बघितल्यानंतर असं वाटतंय की खून होणार आहे हे आधीच कुणाला तरी माहित आहे. आणि त्या व्यक्तीला जिथं खून होणार त्या ठिकाणी आधीच कॅमेराने येऊन लावलेला होता. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी खून होताना बघितला आणि त्याची व्हिडिओ क्लिप घेतली. आणि या फिल्मची प्रोड्युसर आणि डायरेक्टर आहे मिस लिली. आणि त्यामुळं हा पुरावा होऊच शकत नाही युवर राहणार. आणि त्यामुळं माझ्या आशिलाला हा फसवण्याचा कट आहे. एक सिद्ध होतं. Yes, my lord. Yes. Changan Gaikwad, you are absolutely right. बरोबर आहे. ही व्हिडिओ क्लिप एक नाटक आहे, कट आहे, आम्ही रचलेला. आणि या व्हिडिओ क्लिप मध्ये जे दाखवलेलं आहे ते सगळं आम्हीच केलं. आणि याची प्रोड्युसर आणि डायरेक्टर मिस लिली आहे. पण माय लॉर्ड, मिस लिली नसून सौ रजनी देशपांडे आहे. आणि हे भास्करराव दामले यांनाही माहिती आहे आणि ॲडव्होकेट शशांक गायकवाड यांनाही माहिती आहे. पण अजूनपर्यंत या कोर्टात त्यांनी याचा साधा उल्लेखही केला नाही. का? मिस रजनी देशपांडे, हे खरं आहे? मला कधी कधी पुरावे गोळा करावे लागतात, तयार करावे लागतात. काय करायचं? शेवटी आम्ही आमच्या असिलावर जर कुठला खटला चालवला गेला असेल आणि त्यात जर कुणी खोटं बोलणारा असेल, कुणी वरचढ होणारा असेल तर आम्ही आमच्या असलेला न्याय मिळवून देण्यासाठी असले पुरावे गोळा करू शकतो. मला हे खरं, ही तीच रजनी देशपांडे आणि हिला शिक्षा करणारी न्याय देवता ही आपणच आहात. त्यावेळी हिला शिक्षा यासाठी झाली होती की हिच्याकडे कुठलेही पुरावे नव्हते आणि यांच्याकडे सगळेच पुरावे होते, जरी ते खोटे असले तरीही. मला आणि म्हणूनच मला आज सांगायचं की माझ्या असिलावर आजपर्यंत सगळे गुन्हे फक्त लादल्या गेले आहेत. तिने कुठलाही गुन्हा केला नव्हता. मला या कोर्टामध्ये सत्य तेच आहे ज्यांच्याकडे पुरावा आहे. आणि जसं की मी आता सांगितलं, दाखवलं, या खटल्यात सगळ्यात मोठा पुरावा आहे व्हिडिओ क्लिप, ज्यात सगळं दिसतं की खून कोणी केला, कसा केला, कुठे केला आणि खून करण्याचा त्याचा उद्देश काय होता. आणि यानंतरही जर आपण न्याय करू शकत नसाल तर कृपया या न्यायाच्या मंदिराला बदनाम करू नका. सत्यमेव जयतेची इज्जत करू शकत असाल तर ती पाठी खोडून टाका आणि त्यावर या असत्यमेव जयते जसं की आजपर्यंत या कोर्टात होत आलंय माझ्या आशीला बरोबर. सत्य बोलणाऱ्या माणसाला शिक्षा झाली आणि ज्यांनी न्याय मागितला त्यांना तुरुंगात जावं लागलं. जसं की आजपर्यंत रजनी देशपांडे बरोबर या कोर्टात होत आलंय. पण यानंतर मी माझ्या आशीलाबरोबर असं काहीही होऊ देणार नाही. रजनी देशपांडे हिला न्याय मिळवून देण्यासाठी मी कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही थराला जाऊ शकते, प्रसंगी मी माझा जीवही देऊ शकते. कोण आला आपण? मॅडम, त्याची काही गरज पडणार नाही. तर आज माझा नवरा या कोर्टामध्ये साक्ष देणार आहे. या आमदाराने, या मंत्र्याने किती लोकांवर
नाव काय तुमचं? काशीराम घोरमुळे. काम काय करता? काही पहिले यायचं पीए होतो, आता कंड्रावर जरा तिकीट फाड. यांच्या बाबतीत तुम्हाला काय काय माहिती आहे जरा कोर्टाला सविस्तर सांगा. या माणसाचं काही पुरं पुस्तकच आहे माझ्याकडं. आमदार हो का ते, हा मंत्री हो का ते? जी मॅडम जजसाहेब हा एक नंबरचा हरामखोर माणूस आहे. या माणसाने आजपर्यंत कित्येक महिलांवरती नाही का बलात्कार केले. ते भास्करराव दामले यांनीच केले आहेत. आणि म्हणूनच आज कोर्टाला मी अशी विनंती करते की समाजसेवेचं नाटक करणाऱ्या, एका स्त्रीचं पावित्र्य भंग करणाऱ्या या समाजकंटक समाजदोषी भास्करराव दामले यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी आणि माझी अशी सौ रजनी देशपांडे हिला निर्दोष मुक्त करण्यात यावं. दॅट्स ऑल माय लॉर्ड. आरोपी, साक्षीदार, दोन्ही पक्षांचे वकील यांनी आतापर्यंत कोर्टात सादर केलेले बयान, साक्ष, पुरावे यांचा विचार करून कोर्ट या निर्णयाप्रती येत आहे की लोकप्रतिनिधी असलेले मंत्री भास्कर दामले हे या प्रकरणात सर्वोत्तपरी दोषी आहेत. त्यामुळे हे न्यायालय भारतीय दंड अधिनियम 302, 376 अन्वये भास्कर दामले यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावित आहे. कोर्ट इज ॲडजर्न. भास्करराव दामले तुला बोलले होते आगे आगे देखो होता है क्या. ते म्हणतात ना, सत्याला त्रास सहन करावा लागतो. हे जरी खरं असलं तरी सत्याला संपविता येणं शक्य नाही. चला आमदार साहेब, मिली मिली गपचूप, चला आता गुपचूप. चला. मी खरंच आभारी आहे. तुम्ही जर माझ्या पत्नीच्या पाठीशी गंभीरतेने उभं राहिल्या नसतात तर कदाचित आम्हाला न्यायच मिळाला नसता. मी जे काही केलं ते माझं कर्तव्य, माझी ड्युटी होती. मी वकील झाले ते समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, आणि मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलं. पण ते म्हणतात ना, सत्याचा विजय एक ना एक दिवस होणारच. सत्यमेव जयते. अनेक प्रवृत्ती जन्म घेती या कलियुगामध्ये, खोट्यांचा असं बोलबाला तरीही खरेच जिंके. अनेक प्रवृत्ती जन्म घेती या कलियुगामध्ये, खोट्यांचा